दरम्यान आपापल्या खात्याला न्याय देण्याचं वचन देताना नवनिर्वाचित मंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूया। या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत, ज्या कायद्यांनी शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे। या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल। एका बाजूनी किनारपट्टीचा विकास आणि दुसऱ्या बाजूनी किनारपट्टीवर संरक्षण, कारण का आज आमच्या किनारपट्टीवर ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहेत, ज्या पद्धतीने अवैध धंदे वाढत आहेत, ज्या पद्धतीने स्थानिक मच्छीमारांना डावलून फक्त एका विशिष्ट विचाराचे लोक त्या पूर्ण किनारपट्टीवर बसत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सुरक्षितेला पण फार मोठी आव्हान देण्याचं काम होत आहे। या सगळ्या गोष्टीवर माझं यापुढे लक्ष असणार। महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री पाहिले, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पाहिले, महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिले, एक ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आज मला संधी दिलेली आहे। नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास व्हावा, माझ्या महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी, एवढीच मी देवीचरणी आज प्रार्थना केली। महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक हे काम आपल्याला करायला संधी मिळाली। निश्चितच मग कृष्णा खोऱ्याचं ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे, कारण बिगर सिंचनाचं प्रमाण वाढत चाललं आहे, शेतीच्या पाण्याच्या संदर्भात प्रश्न तयार होत आहेत, त्याबद्दलही काही आपल्याला पुनर्विचार करावा लागेल। पाण्याची जी उधळपट्टी आहे किंवा पाण्याचा जो नाश आहे, पाणी वितरणामध्ये काही सुधारणा करता येतील का, अशा अनेक गोष्टी आहेत। पण निश्चितच एक चांगली जबाबदारी या निमित्तानं या नवी मंत्रिमंडळात मला मिळाली, याचं मला एक अतिशय समाधान आहे। एकंदरीत काय की आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे, गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही पाल्याला, विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू। मला तर मनापासूनचा आनंद आहे। वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठं काम आहे। चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।